नमस्कार मंडळी. ईसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 9. आजची गोष्ट कबूतर आणि मुंगी. एकदा एक कबूतर नदीजवळच्या झाडावर बसलं होतं. त्याला एक मुंगी नदीच्या पाण्यात वाहून जाताना दिसली. त्या मुंगीला पोहता येत नव्हतं. ती बुडू नये म्हणून धडपडत होती. तिची धडपड पाहून कबुतराला दया आली. कबुतराने पटकन झाडावरचं एक पान तोडलं आणि तिच्याकडे टाकलं. मुंगी त्या पानावर चढली. पान तरंगत तरंगत किनाऱ्याला लागलं आणि मुंगीचा जीव वाचला. जमिनीवर येऊन तिनं कबुतराचे आभार मानले. काही दिवसानंतर एक शिकारी बंदूक घेऊन जंगलात आला आणि जंगलात फिरताना त्याला झाडावर तेच कबूतर दिसलं. कबूतर आपल्या लहान पिल्लांशी खेळण्यात मग्न होतं. त्याचं लक्ष शिकाऱ्याकडं नव्हतं. शिकाऱ्याने हळूच बंदूक वर काढून कबुतराला मारण्यासाठी नेम धरला. पण मुंगीनं त्याला असं करताना पाहिलं आणि कबुतराला वाचवण्यासाठी शिकाऱ्याच्या पायाला जाऊन ती कडकडून चावली. शिकारी कळवळला आणि त्याचा नेम चुकला. तेवढ्यात बंदुकीच्या आवाजाने कबूतर सावध झालं आणि उडून गेलं. शिकारी परत निघून गेला आणि कबुतराचा जीव वाचला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एखाद्या संकटकाळी जर तुम्हाला कोणी मदत केली असेल तर त्याच्या गरजेच्या वेळी आपण त्याला मदतीचा हात दिला पाहिजे आणि हीच माणुसकी आहे. आणि जिथं माणुसकी आहे तिथं धर्म आहे आणि जिथं धर्म आहे तिथं श्रीकृष्ण आहे. भगवद्गीता सांगते, संकटांना सहज पार करायचं असेल तर तुझं चित्त त्या नारायणाच्या ठिकाणी ठेव. पण जर तुझ्या मनात अहंकाराचं पारडं जड होत असेल तर तो अहंकार तुला नाशाच्या जवळ घेऊन जाईल. आणि हेच सांगितलंय अध्याय 18 श्लोक 58. मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहंकारान् शोष्यसि विनङ्क्षसि. श्रीकृष्णार्पणमस्तु.